पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. परिचारिका संवर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी बुलढाण्यात 2 तास काम बंद आंदोलन. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांचा सहभाग. सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाचे सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि सरळ सेवा भरती तात्काळ अंतिम करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन जिल्हा शाखा बुलढाणाच्या वतीने राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बुलढाणा येथे 2 तास कामकाज बंद ठेवून तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व परिचारिका, आरोग्य कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हमारी यूनियन, हमारी यूनियन, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं. हमारी यूनियन, हमारी ताकद. जिल्हा नर्सेस असोसिएशनचा, जिल्हा नर्सेस असोसिएशनचा आमच्या मागण्या परिचारिका एकजुटीचा रिक्त पदे. परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनतर्फे 2 तासाचे कामबंद आंदोलन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आले होते. बऱ्याच दिवसापासून परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या आहेत. शासनानं अद्यापर्यंत त्यावर कोणताही विचार न करता, तोडगा न काढता त्या प्रलंबित ठेवल्यामुळं नाईलाजानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्हाला 2 तासाचे कामबंद आंदोलन पूर्ण बुलढाणा जिल्हाभरामध्ये करावं लागले. यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या की परिचारिकांच्या रखडलेल्या पदोन्नत्या या शासनाने त्वरित सुरू कराव्या. जिल्हाभरात आरोग्य संस्थांमध्ये परिचारिकांची रिक्त असलेली पदे ही तातडीने भरल्या जावी. सेवा प्रवेश नियम जे शासन स्तरावरती प्रलंबित आहे त्याच्यावरती तातडीने शासनाने निर्णय घ्यावा आणि प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावरती परिसेविकांची पदे हे पुनर्जीवित केली जावी. या प्रमुख मागण्यांसाठी आज जिल्हाभरातील आम्ही सर्व नर्सेस 2 तास काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. यापुढेही शासनाने आमच्या मागण्यांसंदर्भात कोणताही निर्णय जर घेतला नाही तर राज्य संघटनेच्या पुढील निर्देशानुसार आम्ही यापुढे तीव्र असे आंदोलन करू. धन्यवाद.